आपल्या देशात हा प्रकार सारखा ते मुघल साम्राज्यासारखा प्रकार सुरू झालेला आहे. पूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. आपल्याकडे नीट घोटाळा असो, ईव्हीएम सेटिंग असो, की एक लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना जे सुशिक्षित डॉक्टर्स आहेत त्या लोकांची मारहाण या देशात सर्वप्रथम पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे हे जंतर मंतरला गेले. साहेबांनी तिथून सांगितले की या लोकांना प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी आम्हा सगळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. जिथे जिथे लोकांना त्रास होत आहे तिथे तिथे जाऊन आम्ही त्यांना मदत करतोय. आणि उद्याच्या तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी. आम्ही त्यांच्या या आंदोलनामध्ये या देश बचाव या खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहोत. माझी सर्व शाळा कॉलेज व्यापारी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये भाग घेऊन या देशाला दाखवून देऊ की सर्वसामान्य नागरिक काय करू शकतात. जनतेची ताकद, जनता जनार्दन कशी असते, या हुकुमशाहीला कुठेतरी आपल्याला थांबवणं खूप गरजेचं आहे. आपण मुघलशाही सारखा हा मुघलशाहीचा दुसरा भाग दिसतोय कुठेतरी, त्या प्रकारे आपण या हुकुमशाहीच्या अंतर्गत चाललो आहोत. यांनी जे डिसाईड केले, जे निर्णय केले, नीट घोटाळ्यामध्ये यांनी ते बोलायला तयार नाही. आम्ही तिथे आंदोलन केलो आणि त्या मोठेगाववर सरांना आम्ही त्यांना अरेस्ट करायला लावलो. त्यानंतर नीट परीक्षेसाठी हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थी रात्रदिवस काम करून अभ्यास करून जर त्या पैशावाल्यांना निकाल भेटत असतील तर ते काय कामाचं. त्यावेळेस पण अमित साहेबांनी पुढाकार घेऊन नीटच्या विरोधात पण स्टेटमेंट दिला होता. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसे सैनिक जनतेच्या सोबत आहोत. हे हुकुमशाहीचा जे प्रकार चालू आहे, आरोपी जरी असला तरी त्याचे एज्युकेशन सिस्टम म्हणजे भ्रष्टाचार चालूच आहे. म्हणजे हे खूप मोठे आमचे नशीबच खराब आहे जनतेचे. हे हुकुमशाहीच प्रकार आहे ना. एखादा व्यक्ती पूर्ण भारताचे पेपर हॅक करतोय, नीटचे पेपर फोडतोय त्यांच्या स्वतःच्या मुनाफ्यासाठी, फायद्यासाठी. त्या रॅकेटवर भरलेला त्याची इमारत पाडली नाही, अतिक्रमण पाडलं नाही, त्याला मेडल भेटल्यासारखं आणखी मोठ्या प्रमाणात नीट घोटाळा घर म्हणून त्याच्या क्लासेस आता पण सुरू आहे. हे हुकुमशाही नाही का? हे सरकार मुघल साम्राज्यासारखी सरकार आहे. हे मुघल साम्राज्याचा भाग दुसरा असं वाटतं मला. हे काहीच करणार नाही. तुम्ही किती पण विरोध करा, काही पण करा, जेव्हापर्यंत पूर्ण देश रस्ता उतरणार नाही तोपर्यंत हे लोक सुधरू शकत नाही. नांदेड आपला भारत देश हा बांगलादेश आणि नेपाळसारखं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काही परिवर्तन होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. ते जेव्हा जनता जनार्दन असतो, जेव्हा जनतेचा खूप मोठा जे उतरतील रस्त्यावर कोणी जनता एकजूट होऊन जेव्हा उतरेल ना, तेव्हा कोणता खासदार आणि कोणता आमदार त्यांना जनता दाखवून देईल. कोणते मंत्री आणि कोणते प्रधानमंत्री आणि कोणते मुख्यमंत्री त्यांना त्यांची जागा दाखवणार. सेम नेपाळ उद्याच्या आंदोलनाचा जे मोर्चा आहे त्या मोर्चाचं रूप दाखवलेलं आपल्याला ऐट्यापासून सुरू होऊन ते शेतकरी चौकून जुना मुंडा त्या भागात तो मोर्चा जाणार आहे. मोर्चा एकदम शांततापूर्वक जाणार आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी अगोदर सांगितलेलं आहे, अगोदर हात जोडून नंतर हात सोडून. दिल्लीचं पण आंदोलन हा शांततापूर्वकच होता. नंतर सत्ताधाऱ्याने प्रशासनाला जे घोळ करायला लावलं त्याच्या उत्तराने बघितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित आहे. आम्ही शेवटी मनसे सैनिकच आहोत. आम्हाला त्या तयारीत उतरू देऊ नका, माझी विनंती प्रशासनाला. मी अब्दुल शफीक, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षीय आंदोलन जे होत आहे उद्याचा, हा आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावा अशी मी सर्व जनतेला आवाहन करतो. आणि शाळकरी सर्वसामान्य जनतेने सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा. हा आंदोलन कोणत्या राजकीय पक्षाचा नसून हा सर्वसामान्य जनतेच्या लढ्यासाठी उभा केलेला आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनतेने सुद्धा उतरावं आणि प्रशासनाला दाखवून द्यावं की ही जनता रस्त्यावर उतरल्यानंतर सत्तेची कायापलट करू शकते. हे उद्याच्या आंदोलनामध्ये प्रशासनाला बघायला भेटते.